हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर मी निघाले स्टेशनला जाण्यासाठी. असो, घरून बॅगा वगैरे पॅक करून मी पोहोचले बस स्टॉपला. बस स्टॉपला पोहोचले तर काय तिथे अचानक खूप जास्त पाऊस चालू झाला आणि त्या पावसामुळे आम्हाला एकही ऑटो भेटत नव्हता. फायनली एक ऑटो भेटला आणि आम्ही निघालो स्टेशनला जाण्यासाठी. तेवढ्यात लागली श्रेयांला झोपला आणि थोडं पुढे आल्याच्यानंतर आम्हाला एक गाडी दिसली. गाईस, त्या गाडीचं नाव काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असो, आम्ही पोहोचलो स्टेशनला. स्टेशनला पोहोचल्याच्यानंतर आम्हाला असं कळालं की आमची गाडी येऊन थांबलेली आहे आणि आम्ही एवढं पळत जात होतो. आम्हाला हसायला येत होतं, पण काय करणार शेवटी. असं आम्हाला गाडी भेटली आणि आम्ही गाडीमध्ये बसून वगैरे घेतलो. तेवढ्यात आईचा कॉल आला की गाडी वगैरे भेटली आहे का, धावपळ नाही झाली ना. तर सांगितलं आईला. हां, मग बोलून झाल्याच्यानंतर माझं आणि श्रेयांचं चालू होतं की माऊ मला हे दे, माऊ मला ते दे. मग त्याला खायला वगैरे दिलं, मी पण खाऊन घेतलं आणि मस्त असं व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. असं छान आणि बाहेर बघते तर काय इतकं छान वाटत होतं. मस्त, बघा ना किती भारी व्ह्यू. मग तेवढ्यात श्रेयांची मस्ती चालू झाली. मग बोलते, माऊ माझ्यासोबत उड्या मारा. तर त्याला कसं सांगायचं की मी उड्या नाही मारू शकत तुझ्यासोबत. त्याची खूप मस्ती चालू होती. त्याला खूप भारी वाटत होतं ना, म्हणून मग मी जवळ घेते, तो माझ्याजवळ पण येत नाही आहे की नाही तू माझ्यासोबत उड्या नाही मारते, मी तुझ्याजवळ नाही येणार असं बोलतो. म्हणून असं मग फायनली आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत निजामाबादला पोहोचलो. निजामाबादला पोहोचल्याच्यानंतर तिथे आम्हाला भेटण्यासाठी दीदीची नणंदबाई आणि त्यांचे हसबंड आणि आबी आले होते. त्यांच्याशी गप्पा वगैरे मारून मस्त परत आलो आम्ही ट्रेनमध्ये. मग जेवण वगैरे करून घेतलं छान आणि मग झोपी गेलो. मग झोपल्याच्यानंतर असा होता माझा गाईज ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी कुठे चालली काय नाही हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.